गौरीताई, तू रामाशयवर? तू कपिल दादाला भेटायला आलीस ना? मग ह्याला का घेऊन आलीस? आता गौरी जिकडे तिकडे मी असणारच नाही का? मी गौरीताईशी बोलते. हो, पण माय लिटल एंजल, मी तुझ्याशीच बोलतोय. बरं, आम्ही साखरपुड्यासाठी अंगठी बघायला चाललोय. तू येतेस का आमच्याबरोबर? नाही, मला काम आहे. हो, बिझी गर्ल. ते कसं आहे ना की गौरीला तुम्हा सगळ्यांना भेटल्याशिवाय राहवतच नाही. मग मला इथे यावं लागतं हिला न्यायला. चला जाऊया. बाय श्रेया. कपिल दादा, तू असाच बसून राहणारस का? काय करू मी? काहीतरी कर प्लीज. असं बसून काहीच होणार नाहीये. सौरभ तिला घेऊन गेलाय साखरपुड्याची अंगठी आणायला. अति होतंय सगळं. मला माहितीये. मग कर काहीतरी. ते दोघं साखरपुडा करतायत. भेट आणि समजाव तिला प्लीज. कपिल दादा, काहीतरी कर. अगं श्रेया, मी भेटे नाही, बोले नाही, पण काय? ती खूप चिडली माझ्यावर. तिला आता नाही समजावता येणार. तिला जरा शांत होऊ दे, मग बोलेन मी. नाही, आत्ताच. तुला तिची समजूत काढणं कधीपासून कठीण झालंय? 2 दिवसात तुम्ही एकमेकांना पहिल्यांदाच भेटल्यासारखे काय बोलताय? श्रेया, अगं तिला समजावण्यासाठी ती माझ्याशी बोलली तर पाहिजे ना. मला काय माहित नाही, पण हे खूप वेगळं चाललंय. मला चुकीचं वाटतंय हे सगळं. अगं हो, हे बघ, ती आत्ता मला ब्रेकफास्ट देऊन गेली आणि खूप बोलूनही गेली. म्हणजे ती बोलतेय ना तुझ्याशी? तीच बोलतेय, काही ऐकून घेतच नाहीये ती. अरे, ती तुला भेटायला आली याचा अर्थ तिचं तुझ्यावर प्रेम आहे. माझंही प्रेम आहे तिच्यावर, पण ती ऐकून घेईल तर ना. ते मला काही माहित नाही. मला एवढंच कळतंय की तू काहीतरी कर. चल, आत्ताच्या आत्ता जाऊन भेटू तिला. तू चल लवकर. नाही नाही श्रेया, आत्ता नको. आता नको, तो आहे तिच्या बरोबर. राहू दे ना, चल लवकर. नाही प्लीज, आता नको. तू कपिलला माफ करू शकत नाहीस का? हे आता असं काय एकदम? कुठे काय, मी नॉर्मल एकदम. पण मग अशी मध्येच गाडी का थांबवलीस? असंच. खूप त्रास होतोय ग मला या सगळ्याचा. सांग ना, तू कपिलला माफ करू शकत नाहीस का? खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते, गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
पळतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.